थेट जाऊयात पुण्यामध्ये सध्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बारामती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आलेल्या आहेत। आणि या संदर्भामध्ये अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी मिकी घई सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, आज सुनेत्रा पवार या अर्ज भरणार आहेत आणि त्याआधी देवदर्शन, काय माहिती आहे, काय अपडेट आहे? अमोल, जर आपण बघितलं तर आज बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार जे आहेत अर्थातच सुनेत्रा पवार हे अर्ज भरणार आहेत। मात्र त्यापूर्वी जर आपण बघितलं तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या दर्शन घेण्यासाठी अजित पवार आणि सुनेत्रा पोहोचलेले आहेत। त्याचबरोबर त्यांनी त्या ठिकाणी आरती देखील केलेली आहे आणि आता जर आपण बघितलं तर त्यानंतरच ते बाहेर पडणार आहेत आणि त्यानंतर जवळपास 9:30-10च्या सुमारास ते अर्ज भरण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचतील। मात्र त्यापूर्वी जर आपण बघितलं तर अजित पवार पत्नीसह अर्थात सुनेत्रा पवार यांच्यासह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांच्या हस्ते आता आरती सुरू आहे। आरतीनंतर ते पुन्हा एकदा घरी जातील। अर्थातच याच अर्ज भरण्यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस जे उपमुख्यमंत्री आहेत त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते देखील पुण्यामध्ये दाखल होणार आहेत। एक मोठी शक्ती प्रदर्शन अर्थात तिथं होणार आहे, एक जाहीर सभा देखील होणार आहे आणि त्याचवेळी सुनेत्रा पवार यांचा अर्ज जो आहे त्या ठिकाणी भरला जाणार आहे। एका अर्थाने पूर्ण ताकद आज पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे महायुतीची। आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं तर जोरदार भाषण देखील होणार आहेत पुण्यामध्ये। स्वतः अजित पवार असतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल रात्रीच जर आपण बघितलं तर स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्यामध्ये दाखल झालेले होते। त्यानंतर एका खासगी हॉटेलमध्ये अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक देखील झाली। त्यावेळी काही कार्यकर्ते देखील भाजपचे त्या ठिकाणी उपस्थित होते। सगळ्यांना इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत की तुम्ही पूर्ण ताकदीने अजित पवारांच्या पत्नी अर्थात सुनेत्रा पवार यांच्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघात ताकद लावून आपण काम करायचं आहे। एका अर्थाने पूर्ण ताकद बारामती लोकसभा मतदारसंघासाठी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। आणि जर आपण आता बघितलं तर स्वतः अजित पवार त्यांच्या पत्नीसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत मंदिरामध्ये। कुठल्याही शुभ कार्य पूर्वी आपण अर्थातच श्रींचे दर्शन घेतो आणि त्याच पद्धतीने आज अजित पवार त्यांच्या पत्नीसह हे उमेदवारीचा अर्ज भरण्याआधी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। सध्या जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी आरती करतायत स्वतः अजित पवार आणि सुनेत्रा पवार आणि त्यानंतर काही वेळानंतर ते स्वतः अर्ज भरण्याला देखील त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। अमोल, नक्कीच मिकी, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल।
तर बारामती लोकसभेमधून आज सुनेत्रा पवार महायुतीकडून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि त्यापूर्वी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांनी गणपतीचं दर्शन घेतलं, आरती केली। आज जोरदार शक्ती प्रदर्शन पुण्यामध्ये केलं जाणार आहे आणि त्याची सुरुवात सुद्धा झालेली आहे। आज अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांनी दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंदिरात ते आलेले आहेत। या ठिकाणी आरती केलेली आहे, गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे ते बारामती लोकसभा मतदारसंघाकडे, कारण इथे सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे असा थेट सामना होणार आहे। आणि बारामती लोकसभा मतदारसंघातले सर्व प्रमुख उमेदवार आज उमेदवारी अर्ज भरतायत। सुप्रिया सुळे सुद्धा आज अर्ज भरतील आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून महायुतीच्या उमेदवार असतील सुनेत्रा पवार, त्या सुद्धा आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। आणि अर्ज भरण्याच्या आधी सुनेत्रा पवार यांनी गणपतीचं दर्शन घेतलं। आज पुण्यामध्ये सभा सुद्धा होणार आहे। महायुतीचे अनेक नेते या सभेला संबोधित करतील। राज्यामध्ये आज अनेक ठिकाणी उमेदवारी अर्ज भरले जात आहेत। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आणि लक्षवेधी असलेली बारामती लोकसभा याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। आणि त्याआधी त्यांनी अजित पवारांसोबतच दगडूशेठ मंदिरामध्ये जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।